2019 पासून ही कागदाची मूर्ती बनवायला सुरुवात केली आहे. ही पर्यावरणपूरक झालं पाहिजे, आपल्याला प्रदूषण नको आहे म्हणून ही मूर्ती आम्ही स्थापन केली आहे. की आपल्या गणपतीच्या मंडस्थळाला थोडंसं फुलेला भाग असतो आणि ते आपलं मूर्तीचं वैशिष्ट्य आहे, राजनगाड्यांचं ते वैशिष्ट्य आहे. गेले 59 वर्ष आम्ही ते पावित्र्य राखतो आहे आणि तीच आमची एक ओळख आहे. रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, मी तुमचा सचिन भ्रमंती प्रवासमध्ये चॅनल स्वागत करत आहे. तुम्हाला समजलं असेल मी आज बोलताना काय बोललो ते. रामकृष्ण म्हणजे आजचा दिवस आहे आपल्याला आषाढी एकादशी, आणि ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघतो तो दिवस आज आला आहे. तो म्हणजे आषाढी एकादशीला आपलं असलेलं राज्य तेजोगाचं पाद्यपूजन. सो असं एक मंडळ आहे जे आपल्याला त्या मंडळाचं बोललो इंट्रोडक्शन करायची गरज नाही. ते पूर्ण मंडळ आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये फेमस आहे, ज्याच्याकरून तो संकल्पपूर्तीचा राजा आहे. त्यानंतर तुमचा म्हटलं बोलतो तो असा एक आहे की तो पर्यावरणपूरक गणपती बनवतो, त्याचा म्हणजे आपला इको फ्रेंडली गणपती. आणि त्या गणपतीचं म्हटलं एक खासियत आहे जे आपल्याला त्या गणपतीमध्ये की तो गणपती आपलं विसर्जन खांद्यावरती होतो. सो आपण अशा गणपतीच्या मंडळाच्या म्हटलं आपण तेजुगा याच्या म्हटलं आहे त्याच्यावरती आपण आता पाद्यपूजनाला जाणार आहे. सो कुठलाही क्षण न गमावता आपण डायरेक्ट पाद्यपूजनाला जाऊया. चला. गणेश देवता प्रत्यादेनं समर्पयामि. ओम देवताभ्याय नमः. वर्ण पुष्पासहितं अथ रक्तपुष्प तेजुगा सावळे गणेशोत्सव माझ्या तेजुगाच्या आरेण रुद्रमेतत्वमनुस्वरूपं गकारं पूर्वरूपं अकारो मध्यमरूपं अनुस्वार शान्तरूपं बिन्दुरूपं नादसंगरामसहितानि सन्निः सैषां गणेश विद्यः गणगुरुजी निचुंगायत्री छन्दः गणपतिर्देवता. ओम गणगणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति समर्पयामि. गुलाल सौम्यगन्धं तलचदेवतं समर्पयामि. अथ गणेशप्रिय चन्दनगन्धं समर्पयामि. नारायण प्रियात देवतं समर्पयामि. हरिप्रिय कस्तूरिगन्धं समर्पयामि. उच्चिष्ट देवता सहितमताक्षता सौभाग्यधर्मिष्ठ देवतं समर्पयामि. देवतं समर्पयामि. इष्ट देवता विद्याधेन अथ देवता विद्याधेन कलश देवतं जलार्घ्यं समर्पयामि. श्रीमन्महादेवताभ्याय नमः. नमस्कारः. ओम कलश देवताभ्याय नमः. रक्तदेवतं समर्पयामि. ओम अतः श्री गुलाल सुगंधं देवताभ्यो समर्पयामि. सिंदूरगन्धमत देवताभ्यो समर्पयामि. चन्दनगन्धमत देवताभ्यो विद्याधेनं समर्पयामि. हरिदेव कस्तूरिगन्धमत देवताभ्यो समर्पयामि. अक्षता सौभाग्यधर्मि इष्ट देवता विद्याधेनं समर्पयामि. ओम श्री गणपतये महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महाग्रह उच्चिष्टादि राहु देवता प्रत्यातेन केतवे प्रत्याते देवता प्रत्यातेन शनि मंगलम महायोगे उच्चिष्टार रविवार दिने एकादशी श्री विठ्ठल विष्णु अवतारे रुक्मिणी वल्लभार्थे महामुहूर्ते श्री गणेश पाद्य पूजनार्थे आता प्रारंभं करिष्ये. ओम श्रीमन्मद महागणाधिपतये नमः. ओम श्रीमन्मद महागणाधिपतये नमः. बाह्यांगं शुद्धिं करिष्यामि. जलार्घ्यं देवताभ्यो. ओम अथ देवताभ्याय नमः. गंगाजलं यमुनाजलं गोदावरी नर्मदा सिंधु कावेरी जलं समर्पयामि. गंगाजलं गोदावरी नर्मदा सिंधु कावेरी जलस्मरणात् बुद्धं पूर्णं करिष्ये. उच्चिष्टादि देवता प्रत्यातेन पुराणोक्तं सौभाग्य सौख्य प्राप्त्यातेन बाह्यांगं शुद्धिं करिष्यामि. अंतरंग शुद्धिदाते जल प्रोक्षणं करिष्ये. पैतपणि. ओम केशवाय नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम अथ देवता प्रत्यातेन पुराणोक्त भक्तातेन अंतरंगाते शुद्धिं करिष्ये. बाह्यांगं शुद्धिदाते उच्चिष्टाते पूजाते आत्मशुद्धिदाते श्री देवतव्य प्रत्यातेन अथ नाम स्मरणं करिष्ये. श्रीमन्मद महागणाधिपतये नमः. म्हणा. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. परशुहस्ताय नमः. ऋषिकेशाय नमः. जनार्दने नमः. उपेन्द्राय नमः. अस्य नारायण नाम स्मरणेनो शुभप्रद
भाग्यलक्ष्मी अक्षता राजाचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा करता
राजा तिकडे दर्शनाला गेलो होतो, दर्शन करून झालं. तो दर्शन करून झालं तर आपल्याला थोडा बँजोचा आवाज होता, त्यामुळे थोडा बाजूला आलो. तर बाजूला तर आपल्याला दोन आपले युट्यूबर मित्र भेटलेत, ते म्हणजे आपला गणेश आणि निखिल. जय गणेश, नमस्कार. हो धन्यवाद मित्र तो आल्याबद्दल. आपल्याला बस काय सचिन खरंच खूप मेहनत करतो. त्याची आहे ना ॲक्च्युली ना फ्लूट बॉक्स जे म्हणजे यूट्यूब चॅनल त्या अतिरिक्त त्याचं इंस्टा चॅनल आहे, त्याच्यावर आहे ना भरपूर त्याचं म्हणजे फूड कंटेंट असतात, खरंच खूप भारी असतात. अक्षरशः आम्ही आहे ना त्याचे व्हिडिओ बघतो ना तर अक्षरशः तोंडाला पाणी येते. कधी असं वाटतं का सचिन भेटतो आणि कधी आम्हाला घेऊन जातो, असं झालं. आणि खरंच सचिनला मनापासून धन्यवाद. खरंच मेहनत करतो. आणि त्यांनी मला काल कॉल पण केलेला की अरे ये तेजू गायच्या खास आमंत्रण दिलेलं, तर आलो. भावाच्या ब्लॉगर्स मित्र आले त्याबद्दल धन्यवाद तुमचे. बस काय. आणि पण भाऊ धन्यवाद खास आल्याबद्दल. त्याच्या एक शब्दाला मान देऊन मी आलो आणि खरंच खूप भारी वाटलं आणि खरंच मजा आली. आणि आपल्या भावाचं पण चॅनल आहे, त्याला नक्की सबस्क्राईब करा. आणि मिथिलच्या भावाचं पण कॉमेडी चॅनल आहे, सो नक्की चॅनलला इंस्टावरती आणि सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. नक्कीच. आणि आता तेजू गायचं पाद्यपूजन अजून सुरू आहे, अजून भरपूर काय बघायला भेटेल. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, खरंच मजा येईल. अजून गणपती बाप्पा मोरया, राजा तेजू गायचा विजय असो. नमस्कार मित्रांनो, मी आता आहे तेजू गाय सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टमध्ये आणि आपल्यासोबत आता मंडळाचे पदाधिकारी आपले आहेत. राजन सातारकर अध्यक्ष. सर आता मला सांगा फक्त आपल्या इथे आता गणपतीबद्दल थोडक्यात माहिती सांगा आपल्या मंडळाबद्दल. ही परंपरा सुरू झाली 1967 आणि ही कैलासवासी विठ्ठल झाड यांनी जी सुरुवात केलेली मोठ्या मूर्तीची ही परंपरा अजून आम्ही राखून आहोत. त्यांच्या त्याच्यात पडत्यात की आत्ता त्यांचे सुपुत्र श्री राजन विठ्ठल झाड ही त्यांची परंपरा चालू ठेवली आहे. ही आता ह्या वर्षी 59 वर्ष आहे, पुढच्या वर्षी आमचं हे 60 वर्ष आहे. त्या अनुषंगाने आम्ही जेवढा चांगला मूर्ती वगैरे आहे आणि हा जो 11चा हिचा गणपती आहे तो आम्ही एकोप्याने साजरा करतो आहे. आणि मूर्ती आहे ही पर्यावरणपूरकच आम्ही ठेवलेली आहे. त्यामुळे जी आम्ही मूर्ती जी संकल्पना आमची आहे ही कसंही करून प्रदूषणमुक्त झालं पाहिजे आणि उत्सव हा चांगल्यापणाने साजरा झाला पाहिजे, हीच आमचं ध्येय आहे ट्रस्टचं. आणि मी आता असं ऐकलं की आपली पूर्ण राजाची जी मूर्ती आहे ती पूर्ण कागदाची असते आणि त्याची प्रिपरेशन कधीपासून आणि कसं करतात? ही 2019पासून जी ही कागदाची मूर्ती बनवायला सुरुवात केली आहे. ही पर्यावरणपूरक झालं पाहिजे, आपल्याला प्रदूषण नको आहे म्हणून ही मूर्ती आम्ही स्थापन केली आहे. आणि आपल्या इथे आता असं आहे की तिकडे 11चा येत तिकडे डेव्हलपमेंट केली, त्यामुळे म्हटलं आता आपल्याकडे लोक कशी येतात आणि तुम्ही असं मॅनेज कसं करता तुम्ही याच्यात? म्हटलं तर गेले एक ना 10 वर्षाला आपले साहित्य केलेले आहे. त्याच्यानंतर हे जे आपले बाहेरचे आपले स्थानिक पदाधिकारी किंवा रहिवासी हे 1 महिन्यामध्ये जेवढा टाईम भेटेल त्यांना तेवढे ते देतात. गणपतीचे 10 दिवसात तर देतात, पण 1 महिन्यापासून आपलं सगळं चालू होतं. वर्गणी बोला किंवा आपल्या बाकीच्या काही गोष्टी असतात त्या करण्याच्या, त्यासाठी आम्हाला बाहेरचे आमचे जनसेवक जे आपले तेजूगाई राहायचे बघतात हे खूप प्रचंड प्रमाणात येतात. त्यांची खूप प्रचंड मदत ही आपल्या मंडळाला होते. त्याच्यामुळे आपला गणेशोत्सव हा खूप चांगल्या पद्धतीने आम्ही साजरा करू शकतो. तुमचं आता हिरक महोत्सव जाते 60 वर्षामध्ये पदार्पण होते, त्याचं तुमचं काय प्रिपरेशन असं काय काय? नाही तसं आम्ही प्लॅन तर भरपूर केलेले आहे, पण आत्ता हे पाद्यपूजनाचा आपला कार्यक्रम होतो. तर आता 60 वर्ष जवळ आहे, त्याच्यासाठी आम्ही खूप विविध संकल्प आम्ही करून ठेवलेले आहेत. पण ते आम्हाला अजून ते संकल्प आम्हाला आहेत ते आम्हाला जे आम्ही 60 वर्षासाठी संकल्प केलेले आहेत ते आम्ही लवकरच प्रसारमाध्यमाच्या थ्रू आम्ही जनतेला सांगू की आम्ही काय करणार आहे 60 वर्ष आणि आमची वाटचाल कशी असेल. आमचं एम जे आहे आमची आता जसे आमचे अध्यक्ष बोलले आपल्या मंडळाची की आपली ही पूर्ण कागदी स्वरूपी मूर्ती असते. हे आम्ही काय करतो प्रदूषणमुक्त होण्यासाठी. जसं 60 वर्ष जवळ काही आम्ही कार्यक्रम करणार आहेत ना ते आम्ही पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही प्रसारमाध्यमाशी बोलून सगळ्या जनतेला सांगू. आपल्यासोबत आहेत मंडळाचे खजिनदार अमोल बाबड. सर मला एक सांगा, तुम्ही आपल्याकडे खजिनदार आपल्या याचा आर्थिक धोरण तुम्ही कसं हे करता? नमस्कार. तसं
बघायला गेलं की लालबागमध्ये प्रसिद्ध मंडळ आहे आपलं आणि हा पूर्ण जो उत्सव आहे स्थानिक वर्गणी, स्थानिक जे रहिवासी असतात त्यांची वर्गणी, स्थानिक दुकानं आस्थापना असतात ते आम्हाला मदत करतात. तसेच मोठमोठे थोड्या कंपनी असतात त्यांच्या आपल्याकडे ॲडव्हर्टायझिंग येते, त्याद्वारे हा उत्सव साजरा होतो. तसेच बघायला गेलं की काही नामवंत मंडळी असतात तेही आपल्या मंडळात सहकार्य करतात. आपल्या म्हणजे मूर्तीचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघितलं असाल की आपल्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्या गणपतीच्या मंडस्थळाला थोडंसं फुलेला भाग असतो आणि ते आपलं मूर्तीचं वैशिष्ट्य आहे. राजनगाड्यांचं ते वैशिष्ट्य आहे. गेले 59 वर्ष आम्ही ते पावित्र्य राखतो आहे आणि तीच आमची एक ओळख आहे ते जुन्याच्या राजा. मी असं ऐकलं आहे की तुमचं विसर्जन म्हटलं खांद्यावरती होते, त्याबद्दल असं बोलायचं आहे की आपण बघतो की समुद्रामध्ये काही मूर्तीचं विसर्जन होते, तर त्याचं पावित्र्य राखण्यासाठी आम्ही आमच्या गणपती विसर्जन आमच्या खांद्यावर विसर्जन करतो. संध्याकाळी बघायला गेलं तर 5पर्यंत समुद्राला ओहोटी आलेली असते, तर आम्ही आमच्या गणपती खांद्यावर जेवढा आम्हाला जाता येईल आतमध्ये पाण्यामध्ये आम्ही नेतो आणि त्याचं विसर्जन आम्ही खांद्यावरूनच त्या गणपतीचं करतो, जेणेकरून कोणाचे जवळपास पाहायला किंवा तो गणपती लागून त्याचं पावित्र्य चांगला राखला पाहिजे यासाठी आम्ही तो खांद्यावर विसर्जन करतो. खरंच खूप धन्यवाद तुमचं मला वेळ दिल्याबद्दल. विजय असो. मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओचा इथे शेवट करतोय आणि आपल्या राज्य तेजोगे पाद्यभजन सोहळ्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मी आशा करतो. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू